मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये संपूर्ण अपडेट येणे सुरू आहे। तर यामध्ये मुख्यमंत्री यांनी डायरेक्ट स्पष्टीकरण दिलेलं आहे की यामध्ये आता कोणताही बदल केला जाणार नाही आहे। कारण आणि याबद्दलची संपूर्ण अपडेट एका वृत्तपत्रामध्ये सुद्धा आलेली आहे, तुम्ही बघू शकता। युवा प्रशिक्षण योजनेत फक्त 11 महिनेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण तर बघू शकता। यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेली आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांना 11 महिन्याचा प्रशिक्षणाच्या उद्देशाने रोजगाराची संधी दिली जाईल। यांना शासकीय किंवा खाजगी सेवेत कायम केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केलेले आहे। तर यामध्ये सरकार आता विद्यार्थ्यांना हे कंत्राटी किंवा कायमस्वरूपी नोकरी देणार नाही आहे, हे यांनी स्पष्ट केलेलं आहे। विनियोजक विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात आले असता काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी शिकाऊ कामगारांना शासकीय सेवेत कायम करून यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाव्यात अशी मागणी केली। परंतु सध्या बेरोजगारी वाढली आहे, त्यातूनच सध्या शिकाऊ म्हणून नियुक्ती झालेल्या युवकांना सेवेत कायम केल्यास त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल, याकडे वडेट्टीवार यांनी पटोले यांनी लक्ष वेधले। त्यावर ही योजना फक्त 11 महिन्यांसाठीच असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले। पदवी किंवा पदवीधारक होऊन बाहेर पडलेल्या युवकांना अनुभव मिळावा या उद्देशाने सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही सुरू केलेली होती। यात आधी खाजगी सेवेत शिकाऊ म्हणून 11 महिने रोजगाराची संधी देण्याची योजना होती। त्यानंतर यात सरकारी योजनेचा समजा जो समावेश करण्यात आलेला होता। ही योजना फक्त 11 महिन्यांसाठीच आहे, त्यामुळे युवकांनी सेवेत कायम केले जाईल या भ्रमात कोणी राहू नये, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेले आहे। म्हणजे सरकारने डायरेक्टली सर्व विद्यार्थ्यांना स्पष्ट केलेले आहे की कोणीही यामध्ये म्हणजे भ्रमात राहू नका की यावरती कोणत्याही प्रकारचा GR येणार। म्हणजे ही जी योजना आहे ही फक्त प्रशिक्षण योजना आहे आणि ही योजना 11 महिनेच राहणार आहे। 11 महिन्याच्या वर प्रशिक्षण योजना देता येत नाही। त्यामुळे 11 महिन्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांना ह्या योजनेमधून एक परिपत्रक देण्यात येणार आहे, म्हणजे अनुभव प्रमाणपत्र, आणि तुमची योजना संपली हे जाहीर करण्यात येणार आहे। तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा GR येणार नाही आहे, 11 महिन्याचा कंत्राटी GR येणार नाही आहे, आणि विद्यार्थ्यांना सरकारी किंवा खाजगी जे आस्थापना आहे यामध्ये सुद्धा सामावून घेणार नाही आहे, अशाबद्दल संपूर्ण ठिकाणी अपडेट येत आहे। त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी काय करावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता पुढील कोणती अपडेट येईल यासाठी संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।